काल झालेल्या अवकाळी पावसामुळे पाहिलं तर अंबाजोगाईसह परळी तालुक्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पिकाचं मोठं नुकसान झाले. यामध्ये पाहिलं तर हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तसे भाजीपाला असेल. आपण पाहू शकतात की यात मी परळी तालुक्यातील धारवाती तांडा या ठिकाणी पाहू शकतो. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली ज्वारीची या ठिकाणी पेरणी केली होती. मात्र संपूर्ण ज्वारीचं पीक संपूर्ण चांगलं आलं होतं आणि या ठिकाणी पाहिलं संपूर्ण आता ज्वारीचं पीक या ठिकाणी सगळं झोपलेलं आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये आता काही उत्पन्न येणार नाही. लाखोचा खर्च करून या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि आपण पाहू शकतात की या ठिकाणी काल अंबाजोगाई तालुक्यात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गारपीट झाली होती आणि अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्यांची समस्या तर काय सांगाल, काल झालेल्या अचानक पावसामुळे काय नुकसान झाले आपण पाहू शकतो? सर, खरं तर आम्हाला फक्त निसर्गाची साथ हवी. आम्हाला शासनाची मदत नाही, फक्त आमच्यावर फक्त निसर्गाची मेहरबानी राहावी. पण आज काल 23 फेब्रुवारी असा काळा दिवस समजत आहोत आम्ही की आमच्यावर निसर्ग कोपला. तर शेतकऱ्यांना का आत्महत्या करू नये असं आज कालपासून आम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन टाकलेले आहेत पीक विमा कंपनीला वगैरे. त्यांचा कालपासून साधा फोनसुद्धा नाही किंवा बाबा काय झालं हे पाहायला सुद्धा आले नाहीत. आज तुमचे एवढे उपकार आहेत की तुम्ही प्रत्यक्ष अशा चिखलात येऊन आमचं जे पंचनामा करीत आहात. तर आमचं फक्त अवलंबूनच आहे निसर्गावर. किती एकर ज्वारीची लागवड केली होती आपण शेतामध्ये? जवळपास आमचे सहकारी वगैरे आमचे 30-32 एकर ज्वारी, गहू, हरभरा असं सगळं टोटल पीक आहे. तर साहेब सगळं आमचं 223 सर्वे नंबर वैजवाडीतलं सगळं नष्ट झालेलं आहे. आज प्रत्यक्ष येऊन कोणी शासनाने कोणी आलं नाही आणि काही नाही. आज तुमचे उपकार एवढे मानतो आम्ही की तुम्ही येऊन अशा चिखलात येऊन तुम्ही आमचे पंचनामे करीत आहात. पण शासनाचा किंवा ज्यांना आम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन टाकलं, जे आपण पीक इन्शुरन्स केलेला असतो, त्यांचं साधा फोनसुद्धा नाही कालपासून आम्हाला. गहू सगळं आमचं आडवं पडलं, सगळं पडलं आणि आमच्यावर फक्त एकच आहे साहेब, निसर्ग कोपू नये. निसर्ग कोपला की शेतकऱ्याचं हातबल होऊन जात आहे आणि आत्महत्याला त्याच्याशिवाय पर्यायच राहत नाही. कालच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहिलं तर माजी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब कालचं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले का फोनद्वारे सांगितले किंवा तात्काळ पंचनामे करा. आजपर्यंत कोणी आलं नाही साहेब. आम्हाला कोणी फोनसुद्धा केलं नाही किंवा आमच्या गावात कोणी सुद्धा आलं नाही. फक्त आमच्या गावात आज TV9 मराठी फक्त एवढे झालेले आहेत, बाकी कोणी नाही. ताई, काय सांगाल, काय शेतामध्ये लागवड केली होती आणि काय तुमचं नुकसान झालेलं आहे? हरभरा, गहू, ज्वारी केलता हो साहेब. आमचं सगळं शेत गेले. आम्ही आता काय करून खावा? आता कोणची मजुरी करून खावा आम्ही? आम्हाला सगळं मजुरी दिलं पाहिजे. आता आमची मजुरी झाली पाहिजे. वाळा द्या म्हणे, आमचं सगळं शेत गेले. काय राहिलं नाही आमचं. काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकार? आमची अपेक्षा आहे भरपाई करून द्यावं आम्हाला. हे आमच्या आताच मजूर व्हा आमची. आमचं सगळंच गेलं. आम्ही काय करावं आता? कायच राहिलं नाही आमचं शेतमालाचं. काय राहिलं का? हे काय सुद्धा राहिलं नाही आमच्या. बघा असं झालं आमच्या शेतमालाचं. शेतकरी काय करावा? आम्हाला 24 तास शेतामध्ये काम करावं लागतंय. शेतात खावं लागतं आम्हाला. ह्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही शेताशिवाय. आम्ही हे मजुरी आम्हाला ताबडतोब आम्हाला मजुरी करून द्यावा. आता काय सांगाल बरं? पाहिजे काल पावसाने संपूर्ण नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? काल गारपीट झाली. ज्वारी, गहू आणि हरभरा हे जे पीक होतं ते संपूर्ण नष्ट झालं. म्हणजे हवेनी, पावसाने, गारपिटाने आणि ज्वारी म्हणजे उशिरा पेरण्यामुळं ते ज्वारी हिरवी होती आणि ज्याला आपण फुलारा म्हणतो त्या फुलाऱ्यामध्ये होती. त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये बिलकुल काहीच पिकणार नाही. शासनाने हे जे ते पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याचे हे जवळजवळ संपूर्ण शिवाराचं झालं आहे. परळी तालुक्यामध्ये किती झाले काय माहिती नाही, पण आमच्या धारावती वैजवाडी शिवारामध्ये पूर्ण शिवार अशा प्रकारचे नुकसान झाले. तर हे शासनाने ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी. मात्र जे महसूल अधिकारी, तलाठी, गिरदावर त्यांचं केवळ फोनसुद्धा नाही. ते आतापर्यंत फोन काय केलता का वगैरे? काही फोन आतापर्यंत बडे साहेब असो, राजुळे साहेब असो, असं काही झालं की त्यांनी संध्याकाळी फोन करायचा, बाबा मी उद्या यायलो, काय झालं सांगा. त्यांनी तिथून निरोप द्यायचा. फोन निरोप घ्यायचा, दिवसाबरोबर यायचं, शेतामध्ये पंचनामे करायचे. मात्र आता सध्या शेतकऱ्याला फोनसुद्धा नाही. कुणाला एखाद्याला आला असेल तर काही सांगता येत नाही. आणि मी म्हणजे ह्या भागामध्ये तात्काळ पंचनामे झाले पाहिजे. तहसीलदार साहेबांनी येऊन बघायला पाहिजे. तलाट्याने, गिरदावरनी येऊन तात्काळ पंचनामे करून हे नुकसान भरपाई शासनाने द्यावं. आता रबीचं आगाचं जे होतं अशाच प्रकारे पंचनामे केलो. तलाठी आलं, गिरदावर आलं आणि गेल्या वर्षी सुद्धा माझं त्या विमामध्ये 146 नंबर त्यांनी यादी टाकली त्याच्यामध्ये, पण आतापर्यंत सुद्धा भेटलं नाही.
हे असं का विमा कंपनी असं जर धोका देत असेल तर शेतकरी कसं वाचणार? एकीकडे पाहिले तर शेतीला भाव मिळत नाहीये, काय पिकाला भाव मिळत नाहीये, दुसरीकडे पाहिले तर पिकलेलं विकत नाहीये, विकायला गेलं तर त्याला भाव मिळत नाही. काय भाव सांगाल? मिळत नाही. काल झालेल्या पावसात एवढं नुकसान झाले. काल झालेल्या पावसात गारा आणि पाऊस सगळी जेवारी भूसपाट झालेली आहे. तर शासनाला माझी एकच विनंती राहील की तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याच्या भरपाई करून द्यावी, ही शासनाला मी नम्र विनंती करतो. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तात्काळ पंचनामे करावे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य ते मोबाईल देण्यात यावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.